हॅलो नमस्कार, कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे. तर आजचा व्हिडिओ आहे संडेचा. आज आहे महिला दिन आणि प्लस रंगपंचमी, हे दोघं सण एकत्र आलेले. तर सकाळी आज संडे असल्यामुळं आज जरा शांतता होते, कारण साधारण त्यांनी सुट्टी घेतलेली होती. शांतता काय, सुट्टी त्यांची असते, पण कामं आपले लेडीजची काही चुकत नाही. इथे मी भांडे लावून घेते आणि भांडे लावता लावता मठ वगैरे पण बरणीत टाकून घेतले. तर भांडे थोडेच होते आज घासायला. सकाळी सकाळी पहिले चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर पहिलं काम म्हणजे भांडे घासायचंच करते. तर एकदा काम केलं की फ्रेश झालं का मग काही टेन्शन नाही राहत. तर इथे बघा भांड्यांचं रिकामं केलं. आता भांडे घासून घेऊया आपण. तर आहे ना, इथे आहे ना मी भांडे घासण्यासाठी पूर्ण तयारी करत होती, कारण की थोडंफार बी राहत नाही. आता कचरा वगैरे काढणं वगैरे सगळं करून आपल्याला भांडे घासायचे. एकीकडे दुधाचं पातेलं भिजत टाकलं आहे, पिशवी बाहेर टाकते मी. इथे मी आता भांडे घासायला सुरुवात केली आहे. आणि खूप दिवसानंतर असं झालं आहे की भांडे खूप कमी होते. नाही तर 2 आणि 3 टोपल्यांशिवाय तर भांडे निघतच नाही माझ्या घरात, असं झालं होतं. असं एक टाईमला असं वैताग गेला आता की मी फक्त भांडे घासायलाच की काय माझ्या लाईफमध्ये उरलं आहे की नाही काही, असं वाटायला लागलं होतं. आता हे भांडे घासून घेते मी पटापट आणि बघू शकतात. पण मला भांडे घासायचं खूप जीवावर येतं. तुम्हालाही तसं होतं का? एक वेळेस स्वयंपाक करायचं तेवढं जीवावर नाही येत, जेवढं भांडे घासायचं जीवावर येतं. कारण की स्वयंपाकाचे वेगळे, जेवणाचे वेगळे, आणि पोरं जर राहिले तर 4 पट अजून वेगळे भांडे काढतात. आता तिथे मी चमच्याने दुधाचं पातेलं खरडून घेतलं, त्याला आता घासून घेऊया. छान या प्रकारे निघून जातं. थोडं भिजत टाकलं का परत पटकन निघतं. ते भांडे घासून झाले. पाणी अडकलेलं काढून घेते. आणि 2 दिवसापासून माझं आहे ना, या वातावरणामुळे तब्येत बिघडली आहे. म्हणजे आवाज खराब झाला आहे, घसा खूप दुखतो आहे, खोकला पण येतो आहे, कफ झाले. त्यामुळे आवाज जरा खराबच आलेला आहे आजच्या व्हिडिओला. आय होप तुम्हाला समजेल असा आवाज आहे माझा आज तरी. तर भांडे घासून घेतले मी. आता बेसिंग बी घासून घेतले, हात स्वच्छ धुवून घेते. तर इथे फडकं घेतलं आहे, किचन वगैरे पुसून घेतलं आहे. आणि हे बघा, आता गॅसवर कढई ठेवली. त्याच्या पहिले मी जाऊन आंघोळ करून आलेली होती. आणि इथे मी आता कांदा कापलेला आहे, त्याच्यासोबत हिरवी मिरची, कढईत रवा टाकला आहे, कढई गरम करायला ठेवलेली होती. तर आणि एकीकडं पाणी ठेवलं आहे तापायला. तर आज ना आपण उपमा करतो आहे, कारण की पोहे संपलेले घरात आणि नाश्ता करायचा होता. तर काय करायचं, मग उपमाच आठवला. सर्वात सोपा उपमा. तर काही नाही, जसं आपल्याला पोहेला वेळ लागतो तेवढं उपमालाही वेळ लागतो. इथे आता रवा भाजून झाला, कढईतनं काढून घेते मी. कढईत तेल टाकून घेते आणि तेल तापलं का मग आपण बाकीची प्रोसेस करणार. त्याच्या पहिले आपण बटाटा कापून घेऊया, साल काढून बारीक चिरून घ्यायचा आहे. उपम्यामध्ये बटाटा खूप छान लागतो. इथे जिरे टाकले, हिंग टाकलं आहे, हिरवी मिरची टाकली, फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे विसरली होती, शेंगदाणे टाकून दिलेले आहे. आता कांदा टाकून घेऊया, मस्त फ्राय करून घेऊ. त्याच्यासोबत बटाटाही टाकला आहे फ्राय करायला. एकीकडे ना टमाटा कट करून घेते. टमाटा जास्त नाही घालते, थोडंच घालते. छानपैकी टमाटा मस्त फ्राय करायचं आहे आपल्याला. एकीकडं काकडी होती, ती किसून घेतली, कापून घेतली. भूक लागली आहे आता खायला, म्हणजे काहीतरी पाहिजे ना. आणि काकडी खाल्लेलं चांगलं होतं उन्हाळ्यात, कारण की ऊन एवढं पडतं आहे की जीव नुसता कासावीस होऊन जातो पाण्यासाठी. त्यामुळं काकडी वगैरे अशी फळं असतात ज्याच्यात भरपूर पाणी असतं, अशी प्यावा खावा. आता जोपर्यंत टमाटा शिजत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर शिजायला ठेवलेला आहे. कारण की बारीक गॅसवर 5-1 मिनटं जरी ठेवलं तरी टमाटा मस्त शिजतो आणि बाकीच्या भाज्याही शिजत तोपर्यंत. आता इथे आपण चाळून घेऊया, टमाटा चेक करून घेऊया शिजला किंवा नाही. शिजला आहे, त्यामुळे आपण इथे टाकणार चवीनुसार मीठ. इथे टाकलं आहे रवा आणि इथं हळद टाकली. आता हळद गरजेची नाही, पण मला हळदशिवाय होत नाही. बिना हळदीचाच उपमा असतो, पण मी इथे हळद टाकते. गरम पाणी टाकायचं आहे, मस्त चाळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. तर आपला उपमा जवळजवळ रेडी झालेला आहे.
छान असं मस्त मिक्स करायचं आहे. अजिबात रवा कोरडा राहू द्यायचा नाही आहे. एक 5-10 मिनटं चाळून झाल्यानंतर सर्व करा. आपला उपमा रेडी. याच्यावर कोथिंबीर आणि लिंबू द्या. आता कोथिंबीर आमच्या इथं खायला नाटकी आहे, प्लस लिंबू नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मी नाही ठेवला. प्रत्येकजण खातच असं नाही, पण ज्याला आवडत असेल त्याच्यासोबत सर्व करा. खूप छान वाटतं. गार्निश करा कोथिंबीरने. तर संध्याकाळ झाली होती. इथे महिलांची बैठक होती. नाव फक्त बैठकीचं, आणि इथे खेळलो आम्ही रंगपंचमी. मी आली तर तसं त्यांना चान्सच सापडला सगळ्यांना, आणि पूर्ण मला कलरने भरलं. तर इथे आम्ही डान्स वगैरे केला. आम्ही सगळ्यांना हॅपी होली केली. आज महिला दिनाच्या आम्ही मस्त पार्टी केली, पण तिचा व्हिडिओ बनवायचं विसरली, त्यामुळे मी फोटो शेअर करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हॅपी वुमन्स डे फ्रेंड्स.